सस्टेनेबल कामाच्या शोधात आहे मी. कामं येणार आहेत का आपलं, हे जे नंतरचे विचार आहेत ना, ते त्याची मात्र मला नंतर भीती वाटायला लागली. असं काही फार पैसे आपले उरतायत आणि आपण आता ट्रीटमेंट करून घ्या वगैरे, बरं तेव्हा ते माहीतही नव्हतं फार. सिनेमॅटोग्राफर पण ना सतत थोडंसं ओरडून बोलायचे माझ्यावर. वाटलं आपल्याला बहुतेक काढतायत. 1च महिना झाला होता कारण. PNG ज्वेलर्स प्रस्तुत #तिची गोष्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया अभिनेत्री धनश्री काडगावकरचं. नमस्कार. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? थँक्यू. खूप छान आहे मी. तू कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. काय चाललंय व्हॉट्सअप? आणि खूप फिट झालीस बाय द वे. थँक्यू. हेच चालू आहे. फिट होण्याचं जे जर्नी आहे ती चालूच आहे अजूनही. पण बाकी बऱ्याच गोष्टी चालू आहेत. काही डिजिटलसाठी काम करतेय मी, काही ब्रँडिंग्स करतेय आणि सस्टेनेबल कामाच्या शोधात आहे मी. अगदी. आणि ना असं असतं की आपल्याला खूप आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावंच लागतं, एस्पेशली डिलिव्हरी नंतर. आणि ती नेव्हर एंडिंग जर्नी आहे. पण मला सांग, तू कधीपासून आहेस फिटनेस मध्ये वगैरे? मी ना ऍक्च्युली मी गंध फुलांचा गेला सांगून नावाची एक सिरियल करत होते. म्हणजे तू माझी ओळख खरं तर एक विलन म्हणून करून दिलीस. पण त्याच्या आधी मी 2 मुख्य भूमिका असलेल्या, पॉझिटिव्ह भूमिका असलेल्या सिरियल केलेल्या आहेत. तर तेव्हा माझ्या बिल्डिंगमध्ये जिम होती आणि मी त्याची मेंबरशिप वर्षभरासाठी घेतली होती. पण माझं शूटच अशा पद्धतीने लागायचं की मला वेळच मिळायचा नाही. सो तेव्हा काय ते झालं नाही, घडलं नाही. पण मी जेव्हा कोल्हापूरमध्ये गेले आणि एकंदर तिथलं वातावरण म्हण किंवा सिरियलमध्येच कुस्ती आणि नाही का ह्या सगळ्याचं, आणि को आर्टिस्ट पण बरेचसे फिटनेसमध्ये होते, त्यामुळे त्यांच्यामुळे थोडीशी मला आवड लागली आणि तिथपासून मी जिम सुरू केली. त्याच्या आधी कधीच नव्हतीस फिटनेसमध्ये? नाही, मी नव्हते. मी योगा करायचे, मी डान्स करायचे, मी भरतनाट्यम डान्स करायचे, मी शिकवायचे. ह्या फील्डमध्ये येण्याच्या आधी माझं ते सगळं चालू होतं. आणि मग हळूहळू इकडे लिंक लागल्यानंतर मी जी आता जर्नी सांगितली ती. ओके. सो ना मी जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, कारण मला तुझी गोष्ट जाणून घ्यायची. आज तू म्हणालीस की फक्त विलन नाही, याआधी तू छान कॅरेक्टर्स केलेत. सो आधी मला सांग, सगळ्यात आधी तुझं बालपण कसं होतं? मी पुण्यात वाढले. आम्ही म्हणजे माझे पप्पा जिथं काम करायचे, ESIC एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, तर ते क्वार्टर्स जिथे होते तिथेच आमची बिल्डिंग पण होती. म्हणजे अशी मोठी सोसायटी होती. सो खूप सिक्युअर आणि खूप छान वातावरणात आणि खूप वेगवेगळ्या लोकांमध्ये वाढले मी. म्हणजे काही लोक पंजाबी होते, आमच्या वरती बंगाली राहायचे, खाली दिल्लीतनं कोणी आलेलं होतं, गुजराती होते, मारवाडी होते, असे वेगवेगळ्या संस्कृतीनी नटलेल्या लोकांसोबत मी राहिले. त्यामुळे सुरुवातीपासूनच ना खूप असं नॅरो माइंडेड मी कधीच नव्हते. कायम मला असं ब्रॉड विचारांची हे लागली होती, म्हणजे विचारांचीच संगत लागली होती. ऑल्सो माझ्या आई पप्पांनी पण मला कधी रोकलं नाही की ह्यांच्यासोबत खेळू नको, त्यांच्यासोबत खेळू नको, हे करू नको. सो बालपण खूपच स्मूथ आणि छान होतं असं म्हणायला हरकत नाही. पण बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले? अजिबात नाही. हे असलं काही बाळाचे पाय पाळण्यात वगैरे हा काही संबंधच नव्हता. आमच्या घरात पण असं काही फार कोणी ऍक्टिंग फील्डमध्ये नाहीये ग. पप्पा माझे नाट्य संगीतात वगैरे त्यांनी थोडंफार काम केलं होतं, किंवा मुळात माझे पप्पा जे आहेत ना ते गायक आहेत, म्हणजे ते क्लासिकल गायचे वगैरे वगैरे. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आपल्या फॅमिलीला जेव्हा आपल्याला सगळ्यांनाच सांभाळायचं असतं तेव्हा तुम्हाला तुमचं करिअर बऱ्याचदा मागे ठेवून सगळ्यांसाठी लढावं लागतं. तर ती त्यांची लढाई होती, त्यामुळे त्यांना नाही करता आलं ते सगळं. पण आज माझा भाऊ त्यामुळे कम्प्लिटली क्लासिकल सिंगिंगमध्ये आहे. मागच्या वर्षी तो सवाई गंधर्वला इंडिव्हिज्युअली गायला. सो ती त्याची जर्नी चालू आहे. आणि माझ्याबद्दल लहानपणापासून माझा आवाज चांगला आहे. मग पप्पा पेटी शिकवायचे, तबला शिकवायचे. सो ते सगळं मी त्यांच्याकडे शिकत होते थोडं. सो त्यांना असं वाटत होतं की पुढे जाऊन ही कदाचित नृत्यामध्ये करेल काहीतरी किंवा संगीतात करेल काहीतरी. पण मी थोडीशी वेगळी वाट चूज केली. थोडंसं मला पप्पांना खूप पटवावं लागलं त्यासाठी, कारण त्यांना एक्सपेक्टेड नव्हतं की हे अचानक काय बदललं, घरात इतकं सगळं आहे तर ते सोडून का तुला वेगळं काहीतरी करायचंय. पण यार माझ्या आईने खूप सपोर्ट केला. म्हणजे तिला असं झालं की नाही तू बघ तर करून तर बघ. म्हणजे मला आठवतंय ग, मी असं जनरल पुण्यामधनं नाटकांमधनं वगैरे काम करायला लागले होते, पुरुषोत्तम करंडक वगैरे वगैरे.
आणि एके दिवशी माझी राज्यनाट्य स्पर्धेत आमचं नाटक होतं, ते झालं, मी घरी आले आणि रात्री उशिरा झोपले, त्यामुळे सकाळी उशिरा उठले. आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचं सुपरस्टारची ऑडिशन होती. तर आईने मला सांगितलं होतं 2-3 दिवसापूर्वी की तुला जायचंय हा इथे असं तसं. तर मी आपलं सकाळी, नाही गाई जाऊ देत, मला आता उठवत पण नाहीये, मी थकले, कशाला ऑडिशन वगैरे. तर ती म्हणे नाही नाही नाही, तू जाऊन ये. तिचा खूप हट्ट होता. मग मला असं झालं की 1 मिनिट आई, मी हे फक्त हौसेपुरतं करतेय, मी कशी काय टीव्हीत दिसीन, काय संबंध आहे का आपला टीव्हीत कसं दिसू आपण. आणि मग तिने हट्टाने पाठवलं मला त्या ऑडिशनला. मग तिथे त्या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले. मग तिथून परत मुंबईत एक ऑडिशन झाली, मुंबईतल्या ऑडिशनमध्येही सिलेक्ट झाले. आणि मग तो सगळा महाराष्ट्राचं सुपरस्टार ही ॲक्टिंग टॅलेंट हंटमध्ये मग मला वाटतं टॉप 5 मध्ये होते. आणि मग तिथून लगेच सिरियल मिळाली आणि सगळ्या गोष्टी चालू झाल्या. ऍक्च्युली आपल्या घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा या सगळ्यामध्ये. तुला आहे तो सुरुवातीपासून? हो आहे. थोडी भीती ऑफकोर्स होती, कारण नाही काही बॅकग्राऊंडच नाही, घाबरतात. म्हणजे मला आठवतंय माझ्या आईने ना एक मीटिंग केली होती माझ्या मामासोबत. माझा गोपाळ मामा म्हणून आहे, तर त्याच्यासोबत की काय करायचं, हिला पाठवायचं का नाही, काय वाटतं मुंबईला, ही कशी वागेल, काय होईल, कसं होईल सगळं. सो टेन्शन होतं आणि स्पेशली पप्पांना खूप जास्त होतं. पण काय माहिती आईमध्ये तो कुठला कॉन्फिडन्स होता मी करीन असा. त्यामुळे मी पण ना इथे मुंबईत जेव्हा आले तेव्हा मी अत्यंत रेस्पॉन्सिबिलिटीने वागत होते. आपलं काम आपलं घर, आपलं काम आपलं घर, म्हणजे बाकी फ्रेंड्स, मित्र मैत्रिणी, पार्ट्या वगैरे हा काही झोनच नव्हता ग, फक्त काम. त्यामुळे मलाही ती जाणीव होती की आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, आपण असं कसंही वागून नाही चालणार. अगदी. आणि ना तू आत्ता नाटकाचा उल्लेख केलास की आपण आपल्या कॉलेजमध्ये जे असतो ना त्याची कुठेतरी पाळंमुळं असतात, आपण आता काय काम करतोय त्याच्यापाशी, राईट? तुझ्या कॉलेजच्या डेजला किती क्रेडिट आहे तुझ्या आजच्या कामाचं? खूप. मी गरवारेमध्ये होते तेव्हा मी नाट्य मंडळ जॉईन केलं आणि तिथे मला अगदी एकच शब्द एवढाच होता, म्हणजे मी बॅकस्टेजला होते खरं तर आधी, पण कोणीतरी एक मुलगी नव्हती त्यामुळे मग मी आले आणि मग सॉरी हा इतकाच शब्द होता माझ्या वाट्याला. पण त्यातही असं वाटायचं होतं की आपण बॅकस्टेजवरनं ऑनस्टेज आपल्याला काम करायला मिळतंय, त्याचाही एक वेगळा आनंद होता. आणि ती प्रोसेस खूप मस्त आहे ग, नाटकाची जी प्रोसेस आहे आणि ज्या पोटतिडकीने सगळेच, म्हणजे असं नाही की फक्त ऑनस्टेजवाली माणसंच पोटतिडकीने करतात, बाकीच्यांची पण जी मेहनत आहे ना, ते ओव्हरऑल ते खूप टीम स्पिरिट जे म्हणतो ना आपण, ते तिथं मला खरं तर कळलं. तर सॉरी शब्द बोललीस पटकन का नाही? ऑफकोर्स बोलले, एवढा मिळाला तर सोडते काय मी. पण त्यानंतर मात्र IMCC थ्रू मी एक छान नाटक केलं, त्याच्यामध्ये प्रतुल पवार आणि आम्ही दोघांनी काय रानटी माणसं आहेत नावाचं एक आम्ही नाटक केलं होतं पुरुषोत्तमसाठीच, जे मृण्मयी पण बऱ्याचदा ते बसवायला कधी कधी यायची, मृण्मयी देशपांडे. सो ते एक नाटक होतं. मग तिथनं खरं मला जास्त जाणवायला लागलं की हे छान आहे, हे काहीतरी मजा येते ह्याच्यामध्ये, हे वेगळं आहे काहीतरी. ते प्रोसेस खूप छान आहे, त्यात आपल्याला आनंद मिळतो, काहीतरी वेगळं पोर्ट्रे करताना काहीतरी होतंय आपल्याला आतून, असं मला वाटायला लागलं. पण पुण्यामध्ये तू लहानाची मोठी झालीस आणि मुंबईमध्ये ना इकडे राहण्याचाच एक ऑल टुगेदर वेगळा स्ट्रगल आहे, कारण खूप स्पीड आहे मुंबईला. आणि पुणे जरा त्या मानाने शहर जरी असलं तरी जरा थंड आहे, नो डाऊट इन दॅट. आणि मुंबईला एक स्पीड आहे किंवा इथे खूप कॉम्पिटिशन आहे, कामाची पद्धत वेगळी आहे. सुरुवातीला सासपटणारे दिवस होते मुंबईमध्ये सेटल होणं? ऑफकोर्स. पण मी काय सांगू यार, मला माणसं दर्शना इतकी चांगली मिळाली आहेत ना मुंबईमध्ये. सुरुवातीलाच माझ्या ज्या डान्सच्या माझ्या गुरु आहेत निलांबरी बहादरपुरे, तर त्यांचे आई बाबा इथे मीरा रोडला राहायचे, ठीक आहे. तर त्यांच्याकडे PG म्हणून मी राहिले काही दिवस. आणि तर त्या लोकांनी मला इतकी मदत केली. ट्रेन काय असते, वेस्टर्न लाईन काय, हार्बर लाईन काय, कुठून कशी ट्रेन जाते, मग कुठून कनेक्टिव्हिटी कशी आहे, सगळं, म्हणजे लिंक रोड काय, आपला हायवे काय, आणि काय SV रोड, हे सगळं मला त्यांनी समजून सांगितलं. सो तिथे खरी माझं प्रशिक्षण होत होतं, मीरा रोडला मी जेव्हा राहत होते तेव्हा. खूप चांगली चांगली माणसं मिळाली मला अजिबातच वाईट एक्सपिरियन्स नाही. आणि तू म्हणालीस तसं स्पीड आहे, पण तो मला आवडलाय खूप. म्हणजे मी छान अडॉप्ट केला तो स्पीड. इनफॅक्ट मला पुण्यात कधी कधी गेलं की काय करावं कळत नाही, म्हणजे फॅमिली टाइम झाल्यानंतर आता काय, कारण ती सवय लागली होती. आता ते मी करू शकते, कारण 4 वर्ष त्याआधी मी कोल्हापूरमध्ये राहिले आणि तिथे तर तुला माहितीच आहे आराम म्हणजे कसा असतो कोल्हापूरकरांचा, त्यामुळे आहे. पण मी या स्पीडला मॅच होऊ शकते, मला इनफॅक्ट आवडतो हा स्पीड. डान्स कधी आला आयुष्यामध्ये? खूप लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकलीये,
आणि मी काही बॅचेस घेत होते, म्हणजे माझ्या दिदी ज्या आहेत माझे गुरु त्यांच्या थ्रू पुण्यामध्ये मी बऱ्याचशा बॅचेस घ्यायचे आणि मी शिकवायचे आणि आय वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट टीचर. म्हणजे मला खूप ही स्टेप परफेक्ट आल्याशिवाय दुसऱ्याकडे जायचं नाही वगैरे अशी मी साधारण होते. त्यामुळे ते माझं चालू होतं सगळं पुण्यामध्ये. आणि ते सगळं बंद करून तू इकडे आलीस? हो यार, असंच म्हणावं लागेल, बंद करून. कारण मी कधी कधी खूप मिस करते डान्स. ऑफकोर्स. कारण त्यातही एक वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं त्याचा कुठेतरी इथे मला फायदाच झालेला आहे. टू एक्सप्रेस, टू इमोट. त्यामुळे ते मिस करायला होतं खरंच कधी कधी. आता मागे पडलाय का डान्स जरा? ऍब्सोल्युटली मागे पडलाय. आता फक्त अवॉर्ड फंक्शन पुरतं, इव्हेंट पुरतं मी डान्स करते. आणि काय का त्यात 2-3 मिनिटात तुम्ही इव्हेंटला तर आपण बघतो की पब्लिक खेचणे किंवा पब्लिकला काय कशी गाणी आवडतात त्यानुसार. पण आमच्या म्हणजे भरतनाट्यममध्ये स्पेशली जे प्रकार आहेत जसं की वर्णम किंवा असं भरपूर प्रकार आहेत, पुष्पांजली म्हणा वगैरे, यामध्ये जो एक बेस आणि जो एक खरेपणा आहे किंवा कष्ट जे आहेत ना ते मला तिकडे ऑफकोर्स नाही आहेत. पण तो एक वेगळा प्रकार आहे. तो आपण म्हणजे प्रत्येक शेवटी माध्यम आहे, आपण कशालाही मी कमी लेखू शकणार नाही कारण ते पण त्याची वेगळी मजा आहे आणि ह्याची जी एक स्थैर्य आहे ना ह्याला ते वेगळं आहे. ओके, सो त्या कार्यक्रमापासून तुझी सुरुवात तर झाली. रियालिटी शो होता ना तो? रियालिटी पहिलाच शो होता. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये बद्दल ना अनेक मिसकन्सेप्शन्स आहेत, अजून सुद्धा आहेत. आधी तर जास्त असणार जेव्हा तू सुरुवात केलीस. किती वर्ष झाली असतील तुला ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये? 12 वर्ष झाली. 12 वर्ष. म्हणजे 12 वर्षा मागे अनेक मिसकन्सेप्शन असणार. तुला 1% तरी भीती होती मनामध्ये या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना? बिकॉज खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. ते वेळेची बंधनं नाही आहेत आपल्याला, टाइम कमिटमेंट मोठी असते. सो भीती होती कुठल्या प्रकारची? नाही, सुरुवातीला तर अजिबात भीती नव्हती कारण माहीतच नव्हतं. उलट इतकी ऊर्जा होती हे सगळं एक्सप्लोर करण्याची. काय असतं शूटिंग, काय असतो कॅमेरा, लाईट्स कुठून येतात, हे सगळं एक्सप्लोर करायची जी धडपड होती आणि प्रचंड ऊर्जा होती. त्यामुळे असं कधी भीती नाही वाटली ऑनेस्टली. पण इथे आल्यानंतर जेव्हा हळूहळू काम मिळायला लागलं आणि कशी चूज करायची कामं, आपण काय बोलल्यानंतर काय होतंय किंवा कशाचा इम्पॅक्ट काय होतोय, कामं येणार आहेत का आपलं, हे जे नंतरचे विचार आहेत ना त्याची मात्र मला नंतर भीती वाटायला लागली. कोणी होतं तुझ्यासोबत सुरुवातीला तुला मार्ग दाखवणार? मी म्हटलं तसं हे लोक काही माझी पर्सनल लाईफ मधली जी लोक होती तीच होती. पण इंडस्ट्रीमध्ये कोणी माझा गुरु आहे का तर अजूनही तसं मला कोणी सापडलं नाहीये खरं तर, की ज्यांना अगदी मानावं. आणि म्हणजे तसं मी मानते खूप जणांना, मला खूप लोक आवडतात, त्यांची कामं आवडतात, पण माझं त्यांच्याशी पर्सनली अजून काही बॉन्डिंग नाही. त्यामुळे कुठली हेल्प लागली मला तर खूप डिफिकल्ट होतं मला अजूनही की काय करू, मी करू का नको. तर अनेकदा मग आपले घरचेच लोकांचाच मी म्हणजे पाठिंबा आहे मला. अगदी. आणि ना सुरुवातीला आपण आत्ता जे आपण दोघी बसलोय मे बी आवरून, हे आपलं काम आहे, ही आपली इंडस्ट्री आहे. पण कॅमेरा ऑफच्या मागे आपण एक वेगळा माणूस असतो, आपलं लाईफस्टाईल वेगळी असते. मला सांग, तू जेव्हापासून काम करायला सुरुवात केलीस, म्हणजे रियालिटी शो झाला, त्यानंतर मालिका, स्वतःमध्ये तू काही बदल केलेस किंवा तुला करावे लागले इंडस्ट्रीशी मॅचअप करायला, वागण्या बोलण्यात, दिसण्यामध्ये? हो करावे लागले. आधी ना मी खूप सडेतोड बोलायचे, फटकन बोलायचे मी. मला माहीत नसायचं की त्याचा काय परिणाम होतोय. मग कळलं डिप्लोमसी असते काय. हळूहळू लोक कसे वागतात, काय रिॲक्ट होतात कशाला. मग तीही वापरून बघितली पण ती जमली नाही मला फारशी डिप्लोमसी. मग मला जाणवलं की आपण ना दुसऱ्याचं कॉपी करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये. आपलं स्वतःचं असलं पाहिजे. तर मग ते कसं असलं पाहिजे की आता मला काहीतरी एखादी गोष्ट मांडायची आहे सपोज, की हे मला पटलेलं नाहीये, तर तुम्ही डिरेक्टली उद्धटपणे तर नाही म्हणू शकत हे मला पटलेलं नाही मी चालली, असं तर नाही होऊ शकत. पण तुम्ही प्रेमाने हे सांगू शकता की ऐक ना, आपण ह्याच्यात काही बदल करू शकतो का, मला हे नाही आवडत आहे किंवा नाही पटत आहे. तर ह्याचा मध्य साधणं खूपच गरजेचं आहे. यू कॅन नॉट बी रूड म्हणजे. आणि ते बरोबरही नाही आहे माणूस म्हणून पण मला असं वाटतं. त्यामुळे तो मध्य साधायलाच पाहिजे. आणि आजतागायत मी तोच आता प्रयत्न करते, म्हणजे की आपल्याकडून कोणी हर्ट नको व्हायला शक्यतो.
हा प्रयत्न असलाच पाहिजे. मग तुम्ही कोणीही असा यार, तुम्ही कितीही उंचीवर जा, तुम्ही लहान असा मोठे असा काहीही असा, तुम्ही नवीन नवख्या येणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही तितकंच रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि काही दिसण्यात बदल केलेस का किंवा बोलण्यात? हो, बोलण्यात मी जसं म्हटलं तसं हे, आणि दिसण्यामध्ये भाषा स्वच्छच आहे ना आधीपासून? मी पुण्याची आहे, त्यामुळे माझी भाषा स्वच्छ पहिल्यापासून, त्यामुळे त्यात फार काही बदल नाही करावे लागले. पण दिसण्यामध्ये हो ग, हळूहळू आता म्हणजे झाले. पर्टिक्युलरली जाऊन सलॉनमध्ये असं करा तसं करा असं काही तेव्हा केलं नाही, कारण पैसेच फार मिळत नव्हते सुरुवातीला. म्हणजे एवढासा ते जे काय पर डे असायचा त्यात आपल्याला रेंट पण भागवायचंय, त्यात आपल्याला आपलं जेवण सगळंच नाही का, आपलं ट्रॅव्हलिंग, खूप गोष्टी असायच्या. त्यामुळे असं काही फार पैसे आपले उरतायत आणि आपण आता ट्रीटमेंट करून घ्या वगैरे, बरं तेव्हा ते माहीतही नव्हतं फार. अरे इतकंच काय, मी गंध फुलांचा गेला सांगून करायचे ना, तर आमचं पूर्ण शूटिंग बाहेर असायचं, आउटडोर. आणि इतकं ऊन असायचं दर्शना, इतकं ऊन. आणि मी खूप नवीन होते, मला माहीतच नव्हतं की स्पॉट दादा हे अभिनेत्रींना छत्री देतात, त्या उन्हापासून वाचवण्यासाठी कोणीतरी आपल्याला छत्री देतं हे मला माहित नव्हतं. मी तशीच फिरायचे. अजूनही कोणालाही विचारत्या टीम मध्ये माझा एक स्कार्फ असायचा, मी जशी बाहेर पडले त्या रूम मधनं बाहेर पडले की मी आपली स्कार्फ घ्यायचे आणि आता शॉट लागणारे म्हणलं की मी कोणाकडे तरी हेअर ड्रेसरकडे पटकन कोणाकडे तरी तो स्कार्फ द्यायचे, मग मी स्वतः झाकून घ्यायचे. आणि माझं जसं शूट म्हणजे पॅकअप होईल, त्या दिवसाचं पॅकअप झालं की मी इतकी मातीत शूट असायचं माझं, भयंकर उन्हात शूट असायचं. सगळे काहीतरी रात्री टाइमपास करत बसायचे, कारण आम्ही तिथे राहायचो ना, सगळे टाइमपास करत बसायचे. आणि मी मला काही माहितच नव्हतं, मी आपली टोमॅटो चोळा हाताला, बटाट्याचं काहीतरी करा, हे सगळं माझं चालू असायचं, टॅनिंग काढा, हे सगळं चालू असायचं मला. पण मला हे माहीतही नव्हतं दर्शना की सनस्क्रीन लावायला पाहिजे आपण, त्यांनी कदाचित आपण थोडी इंटेन्सिटी कमी होईल आपली टॅन होण्याची. आय जस्ट डिडंट नो. पहिला माझा प्रोमोचा दिवस होता, आशुतोष कुलकर्णी माझ्या ऑपोजिट होता, तर काहीतरी मला हात ठेवायचा होता त्याच्या हातावर, त्याचा हात आणि त्याच्यावर माझा हात असं होतं. ठीक आहे, तर आता हा त्याचा हात आहे तर मला हात ठेवायचा आहे. तर माझा हात एका तासात इतका असा काळा झाला होता, काळा म्हणजे लिटरली काळा रंग कसा असतो तसा. मी त्याला म्हणलं, ऐक ना प्लीज, तू ह्याच्यावर परत हात ठेव म्हणलं, हे नाही दिसायला पाहिजे. तर हे असं काहीच माहित नव्हतं. पण जसं मजा आहे ना शिकण्यामध्ये सगळं. ऑफकोर्स. म्हणजे मला सर शशांक सोळंकी सर अजूनही एकदा परवा भेटले होते, तेव्हा ते म्हणतात की माझी अशी पहिली हिरोईन आहे जिने उन्हात इतके दिवस काम केलं आणि अजिबात कंप्लेंट केली नाही, खूप आनंदाने तिने ते शूट केलं. सो ठीक आहे, ह्या काही आठवणी असतात, मला माहीतच काही नव्हतं ग, त्यामुळे ते. पहिली मालिका गंध फुलं ती माझी तिसरी मालिका. त्याआधी मी मुख्य भूमिका केली होती, जन्मगाठ नावाची सिरियल केली होती. सो ऍक्च्युली माझा हा प्रवास खूप जणांना असा प्लीज सांग मिस झालाय. म्हणजे पहिली सिरियल महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर माझी या प्रियाला प्रीत केळेकर, राईट. त्याच्यानंतर साम मराठीवर मी जन्मगाठ नावाची मालिका केली, आणि त्याच्यानंतर मी ही मालिका केली गंध फुलांचा. त्याच्यानंतर मी रुंजी नावाच्या मालिकेमध्ये कॅमिओ केला, ज्याच्यासाठी मला बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस मटा मिळालं. त्याच्यानंतर मग तुझ्यात जीव रंगला, आणि मग तू चाल पुढं. अगदी. आणि कामातनं काम मिळत गेलं ना तुला? येस, म्हणजे आधीच्या कामातनं बघून फोन यायचे आणि तशा पद्धतीनेच मला काम मिळालं. आणि ना ती पहिली अपॉर्च्युनिटी आहे ना, ते ग्रॅब करणं खूप महत्वाचं आहे. आणि माझ्या प्रियाला प्रीत कळेना ही मालिका तेव्हाची खूप हिट मालिका होती. म्हणजे ती जोडी घराघरामध्ये पोहोचली होती, ती कथा वेडे होते लोक त्या मालिकेसाठी. तुझ्यापर्यंत कशी आली ती मालिका? हे बघ, आम्ही त्या सुपरस्टार मधनं आलेलो काही हे जे लोक होतो, आम्हाला सगळ्यांना ऑडिशन करता बोलवलेलं होतं, तर त्यातनं मी सिलेक्ट झाले. मी तुला खरं सांगते, तोपर्यंतही मला ना खूप सिरियसनेस नव्हता, मला कळतच नव्हतं की ह्याची इंटेन्सिटी काय आहे. मला असं जस्ट वाटत होतं की हा किती छान, मज्जा, वा वा, मेकअप होणार, शूटिंग होणार. सिरियसली, आय वॉज जस्ट 20 years old. त्यामुळे ती मजा वाटत होती सगळी. मी काम मनापासून करायचे, तिथेही काम छानच, कारण मी नाटकाच्या बॅकग्राऊंड मधनं आल्या कारणाने त्याच्यावरती विचार करणं, डिरेक्टरला चार प्रश्न विचारणं वगैरे हे सगळं चालू होतं माझं. पण ती मजा चालू होती माझ्यासाठी. मीनवाईल मग मी एक नाटकही करायला लागले. मीनवाईल मला झी मराठीनेच गुड मॉर्निंग महाराष्ट्र अँकरिंग करण्याची संधी दिली. सो इतकं काय काय चालू होतं ना, सो कळतच नव्हतं मला की ह्याची डेप्थ काय आहे, काय करतोय आपण. पण ती मालिका संपली आणि त्यानंतर
खूप दिवस काहीच नव्हतं माझ्याकडे. तेव्हा मला जाणवायला लागलं की हे काहीतरी हे वेगळं आहे. इथे ना असं काम करण्यासाठी ना तुम्हाला हा पेशन्स पाहिजे की तुम्ही रिकामेपणी काय करताय, रिकामं जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुम्ही काय करत असता घरी, हे फारच महत्वाचं आहे. हे तिथे कळलं आणि तिथे मी ठरवलं की नाही मला हेच करायचंय. थांबीन मी, पण मला हेच करायचंय. आणि तसं माझी ह्या प्रियाला प्रीत कळेना झालं. ते झालं आणि त्याच्यानंतर मला जास्त जाणवलं की मला हे करायचं. त्यात तू किती दिवस काम केलंस माझी ह्या प्रियाला? वर्ष दीड वर्ष चालली ती सिरियल. हो, पण येस झी मराठीचं म्हणजे तेच आहे की आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी लॉन्च केलं ना, त्यामुळे आणि ऑलमोस्ट मी झी मराठीवर खूप काम केलंय. पण डे वन आठवतोय का तुला तुझ्या त्या मालिकेच्या सेटवरचा? कारण आपण नो डाऊट कॅमेरा फेस तर केलाय आधी रियालिटी शो मध्ये, पण मालिकेची गणितच वेगळी आहेत किंवा इथल्या सीनची गणितच वेगळी आहेत. सो तो डे वन आठवतोय कसा होता? आठवतोय. आम्हाला ना अंधेरीमध्येच एक बिल्डिंगमध्ये त्यांनी सोय ह्याची सिरियल, बालाजीची सिरियल होती ती एकतर, त्यामुळे त्यांचं बजेट वगैरे सगळं एकदम मस्त सगळं होतं. पण आम्हाला त्यांनी 15 दिवस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला इथे स्टे देऊ. आम्ही 2 मुली होतो त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मात्र तुम्हाला बघायचं आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की यांनी स्टे दिलाय म्हणजे झालं सॉर्टेड. 15 दिवसांचाच स्टे होता तो आणि मग सुरू झालं ना ग धडपड की घर बघायचंय, हे बघायचंय. पण पहिला जो दिवस होता तेच म्हणजे मी म्हटलं तसं नाटकातून जेव्हा आपण येतो ना तेव्हा आपल्याला खूप थ्रो आणि मोठ्याने बोलणं, शेवटच्या माणसांपर्यंत ते एक्सप्रेशन पोहोचवणं, आपलं वाक्य पोहोचवणं, हे सगळं असतं ना आपल्या डोक्यात. सो सतत माझे हे प्रश्न आपले असिस्टंट डिरेक्टर्स किंवा डिरेक्टर्सला असायचे की म्हणजे इथे कॅमेरा जवळ आहे म्हणजे आता हा क्लोज आहे का, कारण ऐकलं सगळं होतं, असं नाही की नॉलेज काहीच नव्हतं. माहिती होतं की क्लोज एक असतो, मिड शॉट एक असतो, मग ट्रॉली लागते, हे सगळं मला हळूहळू कळायला लागलं होतं. मग विचारायचं मी की हा क्लोज आहे का, म्हणजे इथे कमी अभिनय करायचा का. मग कमी अभिनय करायचा म्हणजे काय करायचं की फक्त तुमचं शरीर जितकं तुम्ही कदाचित मास्टरमध्ये हलवलंय तेवढं न करता तुम्हाला फक्त इथून बोलायचंय वगैरे, हे छोटे छोटे प्रश्न वगैरे विचारत होते मी पहिल्याच दिवशी. आणि ती सगळी चुळबुळ होती ग, हे पण करायचंय, मेकअप पण छान झाला पाहिजे, 10 वेळा मेकअप दादांना विचारा. होतीस माझी? अरे मी 19-20 वर्षाची होते फक्त. फार लहान होती. आणि मेकअप आणि हेअरची अत्यंत आवड होती मला. सतत जाऊन एक आरशात नाही का की आपलं बरोबर दिसतंय का, सगळं छान दिसतंय का वगैरे. पण तू आता परफेक्ट मेकअप करतेस, हा किती वर्षांनी जमला? तुझ्या जीव रंगलापासून. आधी नाही ग, नाही, कॉन्फिडन्स नसायचा. म्हणजे कॅमेरासाठी कसा मेकअप करायचा आणि ते कटिंग वगैरे सगळं भीती वाटायची. कारण ना तेव्हा आपण नवं असल्या कारणाने पटकन कोणी आवाजही चढवायचं ग, क्या मेकअप किया असं म्हटल्यावरती आपल्यावर आलं तर काय, नकोच, ती जबाबदारीच नको. मग तुझ्यात जीव रंगलापासून मात्र मी स्वतःची व्हॅनिटी, स्वतःचा मेकअप हे सगळं कॅरी करायला लागले आणि मग तसंच आहे आता. सो ज्या मालिकेबद्दल आपण मगाशी बोललो, गंध फुलाचा गेला सांगून, त्याचं जे पोस्टर अशी छान हातात काठी वगैरे घेऊन तू उभी आहेस, ते म्हणजे ना धनश्री ओळखायला नाही येत त्याच्यामुळे, तो इतकी वेगळी दिसायची. आणि लीड रोलला प्रत्येक अभिनेत्रीला हवं असतं की एक मालिका मे बी ती सुरुवातीची असेल तर बेस्ट की आपण आपल्या शोल्डरवर ती राईड केली पाहिजे, राईट? तुझी काय स्टोरी आहे त्या मालिकेची? कमाल एक्सपिरियन्स. पण ती कशी आली मालिका तुझ्याकडे? ऑडिशन का काय? ऑडिशन. मी पुण्यात होते, मला एक फोन आला की असं असं आहे. तू अपडाऊन करायची साधी, म्हणजे जेव्हा काम नाही त्या पुण्यात? ऑफकोर्स. ओके, बऱ्याचदा मी पुण्यात असायचे. तर ऑडिशनला मी गेले तिथे ऑडिशनला. आणि त्या ऑडिशन म्हणजे आता ना खूप ते ह्याच्यावर आलं होतं, म्हणजे आता शूट सुरू करायचं आणि तरी अजून त्यांना हिरोईन मिळालेली नव्हती, असं ते चित्र होतं. तर मी गेले आणि मला आठवतं शशांक सोळंकी सर मला लिटरली म्हणाले, अगं तू कुठे होतीस, तू छान काम करतेस. मी थँक्यू सर वगैरे म्हणून मी परत पुण्याला गेले आणि परत फोन आला की तू सिलेक्ट झाली आहेस तर आता लुक टेस्टला ये. मग मी लुक टेस्टला आले आणि सगळं झालं आमचं. काही दिवस शूटही झालं आणि ना मला सतत जाणवायचं की काहीतरी ना आपल्यावरती बर्डन आहे, म्हणजे खुश नाही आहेत का कोणी लोक आपण जे काम करतोय. कारण सिनेमॅटोग्राफर पण ना सतत थोडंसं ओरडून बोलायचे माझ्यावर. मला कळायचं नाही एक्झॅक्टली माझं काही चुकतंय का काय कळायचंच नाही मला. मग एके दिवशी मी त्यांना विचारलं, म्हटलं सर काय होतंय, माझं काही चुकतंय का, तुम्ही ए इधर जा ए उधर जा असं का बोलताय तुम्ही मला. मी विचारलं अगं डायरेक्ट.
तर ते मला खूप प्रेमाने म्हणाले, नाही बाळा तुझं काही नाही चुकत आहे, ते मी आपलं असंच मला सवय आहे. मग मी त्यांना म्हणलं, सर पण प्लीज तुम्ही मला एकतर महिमा म्हणाल का किंवा धनश्री म्हणाल का? तर मला ते म्हणले हो म्हणीन की. आणि माहित नाही यार त्या दिवसापासून आमचं इक्वेशनच चेंज झालं. मला अजूनही आठवतंय, अरुण दादा आमचे सिनेमॅटोग्राफर होते, काय मस्त काम करायचे. आणि नंतर आमचं बॉन्डिंग इतकं वेगळं झालं, मला जाणवलं की आपण विचारायला पाहिजे समोरच्या माणसाला की तुम्हाला काही माझ्यापासून प्रॉब्लेम आहे का. कदाचित सॉर्टही होतात यार गोष्टी, नाही का. सो तिथे तो एक हे झालं. ऑल्सो काही दिवसानंतर मला सरांनी बोलवलं आणि मला म्हणाले, त्यांच्या ऑफिसमध्ये एका मुलीचं चित्र लावलं होतं, पेंटिंग होतं. तर ती मुलगी अशी एकदम सडपातळ बारीक आणि तिचे असे थोडे कर्ली केस, नॅचरलीच कर्ली केस अशी होती ती. मला म्हणाले हे बघ चित्र. म्हणलं हां सर, ॲक्च्युली मला अशी मुलगी हवी होती. झालं मला तिथे धस्स झालं. मला वाटलं आपल्याला बहुतेक काढतायत. 1च महिना झाला होता कारण. म्हणलं आपल्याला काढतायत, आपण तर असे एवढे बारीक आहे, असे कर्ली आहे, आपला हा बांधाच नाही आहे. संपलं, बहुतेक आपण आऊट आहोत आता या सिरियलमधून. तर सर म्हणाले की ॲक्च्युली मला अशी मुलगी हवी होती, पण आता गेले महिनाभर मी तुझं काम बघतोय आणि तुझ्यात तू मला महिमा बघायला भाग पाडलंस. किती. सो दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि तिथे थोडी मी हुश झाले. त्यामुळे तो एक खूप छान, ती खूप कॉम्प्लिमेंट मला लक्षात आहे. आणि ती भूमिका ना तुला रिकॉग्निशन मिळवून देणारी. खूप अगं, इतकं शिकण्यासारखं होतं ना. म्हणजे सगळे डिरेक्टर पासून सगळे, विवेक सर होते सुरुवातीला, अजय कुरणे सर होते, त्याच्यानंतर विवेक सर होते, अजय कुरणे सर होते, संगीत कुलकर्णी सर, त्यांच्याकडून तर इतकं शिकायला मिळालं ना. इतकं छोटं म्हणजे साधी गोष्ट आहे. मी खूपदा असं मला ना आतून नाही आलं ना. एक असतं आपल्याला आतून येतं आणि एक असतं आपण तरीही पोर्ट्रे करू शकतो आणि तरीही ते सुंदर पोहोचतं, असंही असतं. पण तोपर्यंत मला ती जाणीव नव्हती. माझ्या मते मला दुःख आतनं आलं पाहिजे, हसणं आतूनच आलं पाहिजे, तरच ते छान, ह्या मताची मी होते. तर माझा शॉट झाला तर मी सरांना खूप वेळा असं म्हणायचं, सर प्लीज परत एकदा करूयात, प्लीज परत एकदा करूयात, मला नाही असं वाटतं मी नाही चांगलं केलं. सर मला म्हणाले तू ये इथे मॉनिटर जवळ बघ एकदा की तुझ्या डोळ्यातनं जरी पाणी ओघळलं नाहीये तरी मला तुझ्या डोळ्यात ते दिसतंय, इमोशन दिसतंय, अँड विच इज इनफ. तेव्हा मला जाणवलं की प्रत्येक वेळी डोळ्यातनं पाणीच येणं घळाघळा हे गरजेचं नाही. असं खूप इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ना. क्षितिताई होती त्याच्यामध्ये, क्षिती जोग, ते माझ्या आईचा रोल करायची, आणि अनंत जोग होते ते माझ्या सासऱ्यांचा रोल करायचे. दोघंही इतके भारी ऍक्टर आणि इतकी मजा यायची. समिधा होती त्याच्यामध्ये, त्यामुळे कास्टिंग पण खूप मस्त होतं यार त्याच्यामध्ये. ते सगळं इक्वेशनच खूप भारी झालं होतं गंधा. आणि सुरुवातीलाच एवढे छान कलाकार जेव्हा मिळतात आपल्याला भेटतात सेटवर, तेव्हा शिकण्यासारख्या सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात, प्रोसेस असते. ऍब्सोल्युटली. म्हणजे 2 माणसं होती. शरद पोंक्षे, ते माझ्या बाबांचं काम करायचे. ते म्हणायचे मी 30 दिवस काम करतो, मला 30ही दिवस काम करायला आवडतं. आणि सायमल्टेनियसली आनंद जोग म्हणायचे की मी 15 दिवस काम करतो. प्रत्येकाची विचारसरणी इतकी वेगळी आहे, पण खूप म्हणजे घेण्यासारखं आहे खूप. प्रत्येकाचे विचार आपण त्यातनं आपलं काहीतरी निर्माण करतो बघ. प्रत्येकाचे विचार थोडे थोडे ऐकून आणि आपल्याला काय करायचंय हे कळतं आपल्याला. क्षितिताई तर इतकी प्रोफेशनल आहे, काय प्रोफेशनल आहे. म्हणजे मी तिच्याकडे अशी बघत बसायचे की ही ज्या पद्धतीने येते सेटवर, ज्या पद्धतीने काम करते, खूपच आवडायचं मला तिचं सगळंच म्हणजे. आणि कित्येकदा ती मला तिला दुसरं शूटिंग असेल तर मला सॉरी म्हणून जायची की सॉरी मी तुला क्यू द्यायला नाहीये, पण करशील का वगैरे, का थांबू. हे कोण करतं ग. तर ह्या सुरुवातीच्या काळातच हे मला खूप चांगली लोक मिळाली ज्यांच्याकडनं हा प्रोफेशनलिझम कळला. अगदी. आणि ना आपण जेव्हा एक अशी छान भूमिका करतो, बरेच वर्ष चालणारी भूमिका करतो, त्याच्यानंतर दुसरं काम सुद्धा त्याच तोडीचं यावं किंवा त्याच्यापेक्षा एक स्टेप वर जावं अशी अपेक्षा असते. अनेकदा राईट, तू सुद्धा हे विचार केले होते? ऑफकोर्स केले होते. आणि मी त्याच म्हणजे मला असं वाटतं माझा आत्ता जो स्ट्रगल चालू आहे तो हाच चालू आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की स्ट्रगल हा सुरुवातीला असतो. करेक्ट. पण अनेकांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल हा एक हिट दिल्यानंतर सुरू होतो खरं तर, असं मला वाटतं. नंदिता झाल्यानंतर अजूनही मला नंदिता म्हणूनच ओळखतात. अजूनही मला माझी ओळख बरेच जण कोल्हापूरचीच आहे अशीच करून देतात. ते इतकं त्या छाप पडलीये लोकांच्या मनामध्ये. तर आता जे आपले मेकर्स आहेत किंवा ऑडियन्स आहे,
सगळ्यांनाच असं वाटतं की मला अशाच भूमिका दिल्या पाहिजेत आणि असंच असलं पाहिजे आता. तर कित्येकदा बोलणं जेव्हा होतं तेव्हा लोक असंच म्हणतात की नाही ग, अजून तसा तेवढा भारी रोल निघाला नाहीये, त्यामुळे कसं आत्ता काही नाहीये तसं. तर डेफिनेटली मी त्या शोधात आहे, कारण आय वुड बी रिअली हॅपी जर तितका दमदार आणि तेवढा छान रोल मला मिळाला तर मला खूपच आवडेल करायला. आणि माझी काही अशी क्रायटेरिया नाहीच आहे की मला निगेटिव्हच करायचंय, पॉझिटिव्हच, व्हॉट एव्हर इट इज, मला छान करायचंय, माझ्यातलं काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे. पण आत्ता धनश्री रिअल स्ट्रगल असेल ना, की कारण आपण नंदिता केली आणि तू ती इतकी स्ट्रॉंग पोर्ट्रे केली की तू जशी आहेस ना, म्हणजे मी तुला ओळखते पर्सनली, तू खूप अपोजिट आहेस नंदिताच्या, राईट? जे तू नाहीयेस ते तू साकारलंस. त्याच्यानंतर आता त्या तोडीची किंवा त्या लेवल त्याच्यापेक्षा अपग्रेड भूमिकेसाठी आता स्ट्रगल चालू आहे खरा? ऑफकोर्स, त्याच्यासाठीच चालू आहे आता सगळं. म्हणजे मला माहित नाही हे खरंच असं होतं का, म्हणजे एक हिट दिल्यानंतर ते कुणाला ते तोडायला त्रास होतो येतो ऍक्च्युअली, मे बी तो हा असावा कदाचित. म्हणजे फॉर्च्युनेटली ना मी खूप गोष्टींमध्ये ऑक्युपाय पण ठेवलंय स्वतःला. असं नाहीये की म्हणजे मला आता काय करावं सुधरत नाही, काय करावं कळत नाही, हा मुद्दा नाहीये. पण मला काम करायचंय, मला कॅमेरा समोर यायचंय. हे बघ, हे इंस्टाग्राम ब्रँडिंग हे ना, हे आपला घर चालवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी खूपच कमाल आहे, EMI देण्यासाठी खूपच कमाल आहे हे सगळं. आणि हे आपण डिनाय करूच शकत नाही, कारण मी खरोखर पैसे कमावलेत त्यावर. त्यामुळे मी त्या क्षेत्राला अजिबातच नावं ठेवणार नाही. इनफॅक्ट मी खूप ग्रेटफुल आहे त्याच्यासाठी. पण आतमध्ये तळमळ कशाची आहे की काहीतरी कॅरेक्टर पोर्ट्रे करणं, काहीतरी छान भूमिका येणं, छान भूमिका, चांगल्या लोकांसोबत काम करणं, ही तळमळ आहे जी आत्ता माझी चालू आहे. मला हवंय मला. सो तू चाल पुढं नावाची मालिका केली आत्ता, आणि अगदीच आत्ताच संपली ती, काही वर्ष झाले, 1-1.5 वर्ष झालं संपली. त्यानंतर तुझ्याकडे कोणत्याच प्रकारच्या मालिकांच्या ऑफर नाहीयेत का? आहेत आणि थांबली आहेस? आल्या माझ्याकडे काही. म्हणजे आता एका सिरियल करता मी, काय माहिती यार, ते घडत वर्कआउट काही होत नाहीये का काय सध्या मला माहिती नाही. पण एका सिरियल करता फोन आला मला, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मी साईन केलं. आणि मीनवाईल मला प्रशांत दामलेंकडनं नाटकासाठी फोन आला. तर मग ते क्लॅश झाल्या कारणामुळे ती सिरियलही घडली नाही. काय त्यांचे प्रॉब्लेम्स झाले मला माहिती नाही, नंतर तीही घडली नाही आणि ते नाटकही मला करता आलं नाही. तर ते मला अत्यंत जिव्हारी लागलं, कारण मला प्रशांत दामलेंसोबत काम करायचं होतं, मला मुळात नाटकात काम करायचं होतं. मध्यंतरी मी तोही प्रयत्न केला, बाप कुणाचा ताप कुणा नावाचं एक मी नाटक केलं, पण तेही काही फार चाललं नाही. 7-8 प्रयोगांमध्येच मुळात ते बंदच पडलं, जे काही प्रॉब्लेम्स होते, काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे. सो मी असं वेगवेगळं खूपच काय काय करायचा प्रयत्न करतेय. मध्यंतरीच्या काळात दाल खिचडी नावाची मी एक सिरीज केली, सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. मग मी आता ते शालू नावाचं माझं गाणं आलं, ते केलं. अजून एक मी राधाकृष्णाचं एक गाणं केलं. अशा काही गोष्टी आहेत. मी TVCs केल्या आता काही ब्रँड्ससाठी. TVC मी कधी केल्या नव्हत्या. खूप वर्षांपूर्वी मी अगदी नवखी आले होते ना मुंबईत, तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीसोबत हे जे ऍड्स असतात ना, टेलिव्हिजन ऍड्स, त्या ऍड करता गेले होते. आणि तेव्हा ना फार ते एक वेगळंच वातावरण असायचं. म्हणजे असे रांगेत लोक उभे असायचे ऑडिशन करता आरामनगरमध्ये. आणि हा आप आओ, आप जाओ, आप आओ, आणि त्या मी आप जाओ मध्ये होते ग, आप जाओ. मला कळलंच नाही हे काय, म्हणजे ही कुठली पद्धत आहे. म्हणजे मला असं झिडकारून दिलं त्यांनी. असं एक झालं. मी म्हटलं नको, हे काहीतरी वेगळे, ऍड बीड नको करायला. अजून एकदा तरीही गेले मी ऍड करता. मग मी ऑडिशन दिली आणि त्यात ते मला म्हणाले की आपको तो कुछ नहीं आता है, आप बहुत ही नए हो, आपको बहुत सीखने की जरूरत है. तेव्हापासून मी ठरवलं ऍड हा प्रकार नको आपल्याला. आपण इथं काहीतरी करतोय, लोकांना जरा तरी आवडतंय, हे काहीतरी भयानकच आहे. इथे आपलं काहीच होत नाहीये आणि इनफॅक्ट लोक आपल्याला काहीतरी अपमानास्पद बोलतायत फारच. राईट. तर ते मला खूप जिव्हारी लागलं. मला असं वाटलं नको करायला, हे नाही आहे आपल्यासाठी. पण बघ ना, आता जेव्हा हे 1 वर्ष आत्ता मी सिरियल नाही करत आहे आणि मला काम हवंय, मी स्वतःला आय एम पुटिंग आउट माय सेल्फ एव्हरीवेअर की मला ॲड पण करायची, मला हे लेट मी नो इफ देअर इज समथिंग फॉर मी, हे मी स्वतःहून प्रयत्न करते आता. तेव्हा मला काही ॲडच्या ऑडिशन आल्या. अत्यंत मनापासून मी त्या ॲडच्या ऑडिशन दिल्या आणि झपाझप मी 3 ॲड्स केल्या आता. सो टेलिव्हिजन ॲडचं गणित खूप वेगळं आहे ग. म्हणजे तुम्हाला आधी स्क्रिप्ट येते, तुम्हाला
असं असं बजेट असेल, असं असं ह्या दिवशी तुम्ही फ्री आहात का असं विचारलं जातं. जर तुम्ही फ्री असाल तरच तुम्ही ऑडिशन द्यायची. तुम्ही ऑडिशन दिल्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्ट होता. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक फोन येतो की यू हॅव बीन लॉक्ड फॉर दिस. अशी ती प्रोसेस आहे, जरा मोठी प्रोसेस आहे ती. तर आता बघ, मी तो ठेवला पेशन्स. इतके वर्ष मी कंटिन्यू काम करत होते, मी सिरियल करत होते. त्यामुळे जरी मला ऍडचा फोन आला तरी मी लोकांना असं सांगत होते, नाहीये माझ्याकडे, डेटच नाहीये, मी कसं करू. सो मला ते फील्ड कधी अनुभवताच नाही आलं, ते एक्सप्लोरच नाही करता आलं. जे आत्ता ह्या वर्षभरात जेव्हा की मी आता सिरियल करत नाहीये असं लोकांना दिसतंय, तेव्हा मी काही वेगळ्या गोष्टी इनफॅक्ट एक्सप्लोर केल्या. सो आय थिंक इट्स ओके. असा एक पिरियड हवा पण असतो. कदाचित तुम्ही खूप ग्राउंडेड होता, कदाचित तुम्हाला कळतं की अजून काय काय केलं पाहिजे, अजून खूप काही आहे करण्यासारखं, खूप शिकण्यासारखं आहे. आणि स्वतः माणूस म्हणून पण तुम्ही भरपूर गोष्टी शिकून जाता. ह्या आणि कळतात ना आपल्याला, आपली माणसं कळतात. करेक्ट. कितीतरी वेळा असं होतं की जे आपल्याशी खूपच चांगले बोलत असतात, साधारण मित्र असतात, आपले मित्र मैत्रिणी असतात, रिप्लाय पण करत नाहीत आपल्याला. हो, रिप्लाय पण करत नाहीत. मला असं वाटतं की ही माणसाची टेंडन्सी असावी कदाचित. त्यामुळे मला ना माझ्या पप्पांचं वाक्य आठवतं, कायम लहानपणापासून मला सांगायचे की तुम्हाला झोपा कशा लागतात, स्वप्नांच्या मागे धावलं पाहिजे तुम्ही. तुम्हाला झोप कशी लागते, खायचं सुचतं कसं, तुम्हाला झोपायचं सुचतं, तुम्हाला हे सगळं सुचतंच कसं, जा उठा, बाहेर जा, काम करा. हे जे मला पप्पांनी लहानपणापासून कंटिन्यू हे सांगितलं ना, ते आत्ता मी फॉलो करते. मी जाऊन लोकांना भेटतेय, 10 लोकांना जाऊन मीटिंग करतेय की आपण काही करू शकतो का हे विचारतेय. सो आहे ग, स्ट्रगल आहे म्हणजे या फील्डमध्ये. पण नोबडी गिव्स यू फ्री लंचेस. ट्रू, ऍब्सोल्युटली. तुम्हाला जाऊन कष्ट करायचे, तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. आणि सुरुवातीला स्ट्रगल आहे, नंतर छान बसून खायचंय असं नाहीये. आधी स्मूथ जर्नी असते, नंतर स्ट्रगल असंही होऊ शकतं. आणि अनेकांच्या बाबतीमध्ये झालंय. पण आणि सतत आहे ग, म्हणजे आता जर परत जरी काम मिळालं तरी पुन्हा माहिती नाही, परत माहिती नाही, नेव्हर नो. म्हणजे हे अनसर्टनच आहे सगळं. अगदी. पण तू बिंदास मागतेस ना जाऊन समोरनं काम, म्हणजे त्या बाबतीमध्ये काही हे नाही ना की मी कसं फोन करून काम नाही. मला वाटतं ना थोडंसं की कसं बोलायचं असं, हे ऑफकोर्स वाटतं मला. इनफॅक्ट मला ज्यांच्यासोबत काम केलंय ना त्यांच्यासोबत हे बोलायला जरा मी थोडी कचरते की मला सांगा वगैरे. कारण मला असं वाटतं की अरे यार, यांना तर माहितीये खरं तर मी कसं केलंय काम, मी काय आहे वगैरे, तरी पण आपला का विचार होत नाही असं वाटतं ना. डेफिनेटली. म्हणून मग मी वेगळी लोक ट्राय करते की ज्यांना आता मी जे हे हिंदी प्रोडक्शन्स ते त्या लोकांना मी माहीतच नव्हत्या. आणि एका अर्थी मला खूपच बरं वाटत होतं की ते मला ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाहीये, कुठलीही ह्याच्या कोणी आलेलं नाहीये. सो एक ऍक्टर म्हणून जो मिळायचा तो रिस्पेक्ट मला तिथे मिळतच होता. तसंही अजून काय हवं असतं, उगाचच्या मला हे हवंय ते हवंय या कॅटेगरीतली मुळातच मी नाहीये. मला व्हॅनिटीज द्या, हे द्या, या कॅटेगरीतलीच मुळात मी नाहीये. माझ्या आत्ता गरजा जेवढ्या आहेत तेवढ्या गोष्टी द्या आणि तेवढं भागलं की बास आहे, मला बाकी काही नकोय. उत्तम काम करणं, उत्तम पैसे घरी येणं, याच्या पलीकडे काही नकोय. पण या 1 वर्षामध्ये धनश्री तुझे खूप पेशन्स चेक झाले. कारण 1 वर्ष हा छोटा पिरियड नाहीये की आपण प्रॉमिनंट काम करत नाही. तू नो डाऊट तू बाकी काम करतेस, पण मालिका म्हणा, चित्रपट म्हणा, हे 1 वर्षात तू केलं नाहीयेस. तर पेशन्स चेक होत आहेत की कधी येईल किंवा काय, किंवा ते सुटतायत कधी कधी. हो, खूप वेळाला. आणि रडायला पण खूप येतं ग ह्या सगळ्यामध्ये. काय करणार ना तुम्ही. पण या सगळ्यामध्ये मी म्हटलं तसं आपलं कोणीतरी भक्कम कोण आहे माझ्याजवळ, माझा नवरा आहे. माझं सगळं म्हणजे जी माझी वल्नरेबल बाजू आहे, मला जे वाटतंय की माझ्याच बाबतीत का वगैरे वगैरे, ही सगळी सांभाळायला तो आहे. त्यामुळे ती बाजू माझी खूपच चांगली असल्या कारणामुळे, आणि तो खूप सेन, म्हणजे तो मला खूप चांगल्या पद्धतीने गाईडही करतोय. तू हे बघ, असं नाही की तो अनभिज्ञ आहे या फील्ड पासून. अगदीच त्याला हे फील्ड माहिती आहे. त्यामुळे त्याचा गायडन्स पण खूप माझ्यासाठी कामाचा आहे. त्यामुळे मग तुम्ही सेन राहता. पण येस, त्रास होतो, नाही असं नाही, खूपच त्रास होतो कधी कधी. म्हणजे आणि काय होतं माहिती का, सिरियलचे जे आर्टिस्ट आम्ही असतो ना, कदाचित मी आता जास्त सिरियल केल्या,
तर रोज कॅमेरा बघणं, रोज ते सगळं करणं ह्याची खूप सवय झालेली असते. आणि एकदम भस्कन तुम्ही काहीच करत नाही ना, तर तेव्हा ते होतं फील. पण दर्शना हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा काळ अनुभवणं, या थ्रू जाणं हे खूपच गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही एक कदाचित वेगळे व्यक्ती म्हणून बाहेर पडता ह्या सगळ्यामधनं. म्हणजे माझ्यामध्ये पण आता हा एक जो पेशन्स, स्थैर्य आलेलं आहे ते या सगळ्या पॅचमुळे. असं नाही की याच्या आधी मी बाय चॉईस एकदा असा डिसिजन घेतला होता 2015-16 मध्ये, की मला आत्ता सिरियल करायची नाहीये गंध झाल्यानंतर. हा मी डिसिजन स्वतःहून घेतला होता. तेव्हा मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि त्या काळात मी सुगरण नावाचा एक शो अँकरिंग करत होते. आणि मग मला त्यावेळी माझ्या मैत्रिणींनी एक फिल्म लिहिली होती, तर तिने मला ती ऑफर केली होती, चिठ्ठी. ती मी केली. तर मी ते ठरवलं होतं तसं मी ते केलं. आता तू चालं पुढं झाल्यानंतर मला काम करायचंच होतं. माझा कधीच हा विचार नव्हता की आता नाही का ब्रेक घेऊया, आता थांबूयात, काहीतरी वेगळं. नाही, मला खरं तर करायचंच होतं. पण कदाचित वेळ आणि हा जो काळ आहे हेच मला काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला भाग पाडतंय असं मला वाटतंय आता सध्या. ओके, पण हे पेशन्स असे तू टिकवून ठेव, सोडू नकोस इतक्यात. नाही, मी नाही सोडणार. म्हणजे आहे माझ्यामध्ये ते की 2 दिवस जरी मी डिप्रेस असेल ना, तरी तिसऱ्या दिवशी मी काय माहिती बाहेर येते मी त्यातनं. म्हणजे फार काळ माझ्यामध्ये ते हे राहत नाही. मला येतं, मला असं वाटतं नाही चल लेट्स स्टार्ट, परत स्क्रॅच पासून सुरुवात करूयात, 4 जणांना फोन करूयात, लेट्स सी काय होतंय. त्यामुळे ते आहे माझ्यामध्ये, मी नाही सोडणार. आणि धनश्री, पण मला सांग, इतक्या वर्षात तू बरीच वर्ष झाली काम करतेस, 12 वर्ष. असं होतं ना अनेकदा की आपण जेव्हा खूप प्रोफेशनली ऍक्टिव्ह असतो तेव्हा आपलं पर्सनल आयुष्याकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं किंवा वाईज वर्सा, राईट? तू मला सांग, इतक्या वर्षात तू या 2 गोष्टी किती छान बॅलन्स केल्यात. किती टक्के कोणाला आणि किती स्वतःला किती मार्क्स देशील त्यासाठी? नाही, असं कॅल्क्युलेशन वगैरे नाही माहिती, पण खूप मिस झालं ग फॅमिली फंक्शन्स. म्हणजे आता सासरी आल्यानंतर नाही का ह्याचं हे त्याचं ते वगैरे, किंवा लगेच जेवायला जाणं लोकांकडे वगैरे वगैरे, काहीच घडलं नाही तेव्हा त्या काळात. काहीच नाही, ऍब्सोल्युटली काही अटेंड करता आलं नाही मला. त्यामुळे प्रत्येक वेळी मला विचारायला लागतं हे कोणाचे कोण आहेत रे वगैरे, असं अजूनही तर स्ट्रगल चालू असतो माझा. पण आत्ताच्या ह्या वर्षभरात मी ती कसर भरून काढण्याचा प्रयत्न करते. आय मेक शुअर की मला वेळ आहे तर मी जाईन लोकांकडे, मी भेटीन त्यांना. आय मेक शुअर की मी माझ्या लोकांना फोन करीन, तुम्ही कसे आहात काय. म्हणजे ह्या काळात मी तो प्रयत्न करतेय की आपण स्वतःहून विचारलं पाहिजे लोकांना, तू कशी आहेस, काय आहेस. थोडं आपणही ते ठेवलं पाहिजे. लोक फक्त आपल्यासाठी नाही करणार आहेत. सो येस, मिस झालंय, खूप मिस झालंय. पण माझी फॅमिली, म्हणजे माझ्या सासरकडचे लोक तेवढे सेन्सिबल आहेत यार, त्यामुळे तसा एवढा कधी मुद्दा नाही आला तो. पण ठीक आहे, म्हणजे होतंय मॅनेज. अगदी. आणि तू इतक्या वर्षात जेवढ्या मालिका केल्यास ना, तुला खूप छान कलाकारांची साथ मिळाली आहे या मालिकेमध्ये. प्रत्येक मालिकेमध्ये मस्त कलाकार आहेत. आणि ना प्रत्येक जशी भूमिका तुम्हाला काही ना काहीतरी शिकवते, सेट सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकवत असतो, माणसं बऱ्याच गोष्टी शिकवत असतात. इतक्या वर्षातल्या कोणत्या सेटवरचा अनुभव आज तुझ्या गोष्टीतला मला सांगायला आवडेल की तो तू आवर्जून स्वतःकडे खुणगाट बांधून ठेवलायस, तर तो कोणता अनुभव सांगशील? म्हणजे सेटचा म्हणतो, तुझ्या कॅरेक्टर बद्दलचा, सेट बद्दलचा, मी तुला मिळालेली कॉम्प्लिमेंट की ती आवर्जून तू ठेवली आहेस तुझ्याकडे बांधून? तसं सेट आणि ती जागा म्हणशील तर तुझ्या जीव रंगलाचा तो वाडा. कारण 4 वर्ष काम केलं ग मी तिथे. आणि एक तिथली मी असं मजेत म्हणते की एकही इथली फरशी नसेल जिथे उभं राहून मी सीन नाही केला. आता त्याला ते असे फ्लोअर्स होते, म्हणजे वरचा मजला, खालचा मजला, असं सगळं होतं. सगळ्या त्या वाड्यात मी सीन केलेले आहेत. आणि माझे सीन पण असे असायचे ना की खूप इकडे फिरतीये तिकडे फिरतीये वगैरे, असे सीन्स असायचे ना. स्टॅटिक सीन कधी नसायचे माझे फार. राईट. तर त्या वाड्याने खूप प्रेम दिलं असं मला वाटतं. ती जागाच काहीतरी खूप भारी होती. इनफॅक्ट त्या वाड्यात राहतं घर होतं म्हणजे ते. तर त्या गाठ मला वाटतं नाव त्यांचं. तर ते फॅमिली पण मी कधीही विचारलं ना की प्लीज मला एक चहा करून द्याल का, तर ते खूप प्रेमाने चहा करून द्यायचे. किंवा तिथला आजूबाजूचा परिसर म्हणा,
किती लोक मला तिथली म्हणायचे की वहिनी साहेब तुम्ही उभा राहा यावर्षी, तुम्हाला तिकीट मिळतंय. So, खूपच मस्त होतं ग ते सगळं. त्या वाड्यातले एक्सपिरियन्सच खूप मस्त मस्त होते. म्हणजे आमची कधी कधी इतकी गैरसोय व्हायची, पण तरीही आज ते फारच स्मरणात राहिलेलेच किस्से आहेत. म्हणजे कारण एवढी लोक आम्हाला बघायला रोज यायचे ना तिथे वाड्यात. प्रचंड गर्दी झालेली असायची ब्रेकपर्यंत. म्हणजे आता 1-1.5 वाजता जो काही आपला आता लंच ब्रेक होणार आहे तोपर्यंत असंख्य पब्लिक असं असायचं. आम्ही वरनं फक्त बघायचो की वॉशरूम जायचं आपल्याला, आणि वॉशरूम्स खालती होते. तिथे एसी नव्हता बाय द वे, तिथे वॉशरूम्स असे खाली होते. काही मेकअप रूम वेगळी नव्हती. एक मुलांची, एक मध्ये फक्त फळी लावली होती, मुलींची आणि ही मुलांची, असं होतं. सो तेव्हा असं वाटायचं काय यार आपल्याला ऍक्टिंग काय कसं वगैरे असं सुरुवातीला वाटायचं. पण आम्ही रमलो ग त्या सगळ्या ह्याच्यात. तर लिटरली बघावं लागायचं, ओके पब्लिक गेलंय का, तर आता वॉशरूमला जाऊयात, कारण लोकांसमोर कसं जाणार आपण वगैरे. सो असे खूपच तिथले छोटे छोटे किस्से होते. आणि नंदिता रूम लागली वरती की वरती असायची नंदिता रूम. एक म्हणजे स्क्रिप्टमध्ये लिहूनच यायचं की अख्खे 16च्या 16 सीन नंदिता रूम. फक्त तिथले माझे सीन एक पुढच्या 4-5 एपिसोड मधले. तर फक्त मी, चंदा असे म्हणजे जे कोणी रूम मध्ये असेल तेवढाच तो हे असायचा सिक्वेन्स. दिवसभर फक्त आम्ही दोघे तिघे जण फक्त खेळत बसायचो. 16, 17, 15, 16 असे सीन करायचो. ना तिथे एसी, ना फॅन, ना काय, पण तसंच शूट केलं आम्ही ते 4 वर्ष. पण कितीही गैरसोय कितीही झालं ना तरी पण ते पोहोचलं ग लोकांपर्यंत. ते कॅरेक्टर, ते काम पोहोचलं, आणि त्याचं कौतुक अजूनही मी अनुभवतेय. त्यामुळे त्या वास्तूनी मला असं वाटतं खूप काही दिलं, आणि त्या अंबाबाईच्या या शहरानेच खूप काही दिलं मला असं वाटतं. म्हणजे अंबाबाईचे आहेत आशीर्वाद कायम. मला असं वाटतं मी अजूनही कोल्हापूरला गेले की मी आत्ताच मी नवरात्रात जाऊन आले. मी 2 तासभर छान बसून होते अंबाबाईच्या देवळात. सो त्या शहराने, त्या वाड्याने खूप काही दिलं. तुझ्या मेंटल हेल्थसाठी काय करतेस तू? हे बघ, मला ना एवढं काही असं ते मेंटल हेल्थ माझी बिघडली आहे आणि डिप्रेशन वगैरे असं मी म्हणते कधी कधी मजेत की अरे यार मला डिप्रेशन येतंय, मला कसं एन्झायटी होती वगैरे. पण मला ऑनेस्टली एक्झॅक्ट अर्थ कळला नाही आहे त्या गोष्टीचा. कदाचित मी तेवढ्या डेप्थपर्यंत गेली नसावी. पर्सनल एक्सपिरियन्स वाईज म्हणते मी. कारण मे बी ना का मला माहीत नाही ही पळवाट आहे का काय, मला तसंही वाटतं कधी कधी. कारण आपण असतो काहीतरी आपल्याला खलत असतं खरं तर, पण मग कशात तरी पटकन स्वतःला बिझी करून घेणे, पटकन स्वतःला काहीतरी शिकणे, वेगळं काहीतरी शिकणे, किंवा कोणामध्ये तरी जाणे, मित्रमैत्रिणींमध्ये जाणे, काहीतरी करणे, हे माझं त्यावरचा हे. मग मला माहीत नाही तो उपाय आहे की ती पळवाट आहे, मला खरंच माहीत नाही. काही जण म्हणतात ही पळवाट आहे, तुम्ही त्याच्या मुळाशी जात नाही आहात. जेव्हा तुम्ही मुळाशी जाल, बोलाल त्यावर, तेव्हाच तुम्ही त्यातनं कदाचित बाहेर पडाल, असंही बऱ्याच जणांचं मत आहे. तर ते मी तेवढं एक्सप्लोर नाही केलं अजून. पण मला आवडतं योगा करणं. आणि योगा म्हणजे फक्त आसनं करणं नाही, प्राणायाम, तर आपले जे योगानंतर एक जे काय थोडा 20-25 मिनिटं तो जो वेळ आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. कदाचित तो तुम्हाला तिथपर्यंत जाऊच देत नसावा, मग त्या तुमची मेंटल हेल्थ बिघडण्यापर्यंत. ते एक आहे. मला जिम केल्याने पण अत्यंत भारी वाटतं. कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी केली की मला एक माझं हे खूपच भारी वाटतं मला. मग त्यामुळे चार्ज होतं. मला डान्स आवडतो, त्यामुळे जेव्हा जेव्हा डान्सचे इव्हेंट्स असतात किंवा असं काही असतं मी खूपच आनंदात असते ते 5-6 दिवस. कारण ती रिहर्सल, मग तो शो वगैरे, हे सगळं मला भयंकर आवडतं. त्यामुळे ते माझे तसंच दिवस छान जातात. पण येस, जेव्हा ऍब्सोल्युटली आता सलग 10 दिवस काहीच काम केलं नाही मी, म्हणजे ना कुठलं ब्रँड डीलचंही शूट केलंय, ना काहीच केलंय, ना काहीच केलं, नुसती घरात अशी बसून आहे, मग मात्र मला फील व्हायला लागतं की अरे यार काहीतरी चुकतंय, काहीतरी होतंय, काहीतरी त्रास होतोय मला. हे होतं डेफिनेटली. मग त्यावरती बोलते मी कोणाशी तरी, स्पेशली नवऱ्याशी बोलते मग मी. ओके. पण मला वाटतं की कदाचित मी तेवढ्या डेप्थपर्यंत अजून, मलाच तेवढा त्रास नसेल झाला कदाचित, म्हणून मी त्याचा तेवढा विचार करत नाही. बट छान आहे, आणि तू पोहोचू नकोस तिथपर्यंत. म्हणजे मला कधी कधी म्हणजे नसेल पण त्याचा ना अति कशाचंही आजकाल हे होतं, सततच तुम्ही नाही डिप्रेशन मध्ये जाऊ शकत. हे झालं डिप्रेशन, ते झालं, असं नाही होऊ शकत ग. थोडं तुम्ही सेन राहायला पाहिजे, तुम्हाला उठलं पाहिजे, केलं पाहिजे तुम्हाला.
तुम्ही कष्ट नाही करणार आणि माझ्या नशिबात हे असं नाही होत ग. मग त्यामुळे ही गल्लत झाली आहे काहीतरी. म्हणजे मी डिप्रेशन आणि मी मेंटल हेल्थला अजिबातच हे असू शकतं. खूप जणांच्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो आणि ते डील करत असतील. मीही मीनवाईल डील केलंही असेल, पण मी त्याला अजिबात नावं ठेवत नाहीये. पण मला असं वाटतं की त्याचा ना खूप जास्त बाऊ केला त्याला म्हणजे उच्च स्थानावर ठेवून आणि मग काहीच म्हणजे मला हे होतं. मग ती फक्त सिम्पथी गेन करण्यासारखं नाही का होत? आय डोंट नो. म्हणजे आय एम स्टिल थिंकिंग ऑन दिस, म्हणजे की मी कुठल्या स्टेजला आहे. ओके सोना, मला कळली आहे तुझी ही जर्नी. पण मला आज या निमित्तानं मला PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट तुझी जाणून घ्यायची आहे की तुझ्या मते तुला शाईन करण्यासाठी कोणती भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरली? तर ती शायनिंग मुवमेंट कोणती आहे तुझ्या गोष्टीतली? ऑफकोर्स नंदिता. तुझ्यात जीव रंगला. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की हे इतकं काहीतरी वेगळ्या लेवलला पोहोचेल. तर येस, माझी शायनिंग मुवमेंट मला असं वाटतं नंदिताच असू शकते. माझ्या बाबांची फेवरेट आहेस तू, माहितीये का? म्हणजे त्यांनी इतकी ती म्हणजे डेडिकेशननी ती सिरियल बघितली ना. बाकी सगळं ठीक आहे, बट नंदिता फेवरेट त्याची. म्हणजे नंदिताच्या साड्या, नंदिताची ज्वेलरी, आमचा पप्पा डायलॉग्स यार. त्यामुळे त्या सिरियलनी काय नाही दिलं ग. आम्ही फिरू नाही शकायचो कोल्हापुरात ना इंडस्ट्रीमध्ये वेगळा तुला. हो हो. म्हणजे एक व्यक्ती आहे ज्यांनी मला फोन केला होता की काय ग तू इंटरेस्ट नाही घेतेस का या सिरियल, म्हणजे ऑडिशन देत नाहीयेस असं कळलं मला. म्हणलं नाही 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 सर, असं काही नाहीये, पटकन दे ऑडिशन. आणि मी जशी ऑडिशन दिली ना, मला फोन आला तू सिलेक्ट झालीयस. इतकी ते म्हणजे सुरू करायचं होतं शूटिंग आणि इतकी ऑडिशन त्यांना आवडली होती ती. मला असं वाटतं नंदिताच, म्हणजे काय नाही दिलं. 4 वर्षभर एखादी जेव्हा भूमिका तुम्ही करता, रोज काहीतरी वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करता आणि ती तितकी स्ट्रॉंग विलन ना. आणि आता अशी ऑनेस्टली ते तेवढंच थकवणारं असतं बरं का. हो करेक्ट. इट्स नॉट इझी. एक विलन 4 वर्ष सलग करणं नॉट इझी, अजिबात सोपं नाहीये. कारण ना आतून त्रास होतो ग, भयंकर त्रास होतो अनेकदा. म्हणजे एकदा मी सांगू शकते प्लीज. हो एकदा ना, म्हणजे आपण कसे त्यातच जातो त्याचं मी उदाहरण सांगते. एकदा हार्दिक मला मजेत म्हणाला की तुझा ना झिंजा उपटून ना तुला असं या वाड्याच्या असं घसरत घसरत बाहेर काढलं पाहिजे. आणि मला खरा राग आला ग त्यावरती. मला असं तू असं का बोलतोयस, कारण मला ते फील व्हायला लागलं होतं की की मी नंदिता आहे आणि मला आता त्रास होतोय, तू हे नाही बोलू शकत. किंवा एकदा एक सीन होता, मामनजी म्हणजे सासरे आम्हाला दोघींना बोलवतात, 2 सुनांना, आणि म्हणतात की तुला हा दागिना आणि तुला हा दागिना. ठीक आहे, सॉर्टेड, ओके, दोघींना देऊन दिलं. आता दोघींनी निघून जायला पाहिजे की नाही रूममधून. तर ते मला म्हणतात की धाकल्या सूनबाई तुम्ही आता जरा या, मला यांच्याशी बोलायचंय. आता नंदिताच्या स्वभावाप्रमाणे ती जाईल, पण ती ऑफकोर्स चोरून ऐकेल. तर ती नंदिता चोरून ऐकते आणि तिथे तिला कळतं की एक वेगळा दागिना का काहीतरी सासूबाईंचं एक वेगळं स्पेशल मंगळसूत्र त्यांनी तिला दिलंय. तिथे मला असं झालं की आता मला सांग, ही कोणाची चूक आहे? तुम्ही समान वागवा ना. तर मी इतकी त्या नंदिताच्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे मला असं झालं की बरोबर आहे यार, नंदिता का नाही राग येणार नंदिताला. पण तो राग व्यक्त करण्याची तिची पद्धत किंवा त्यावरती भांडण्याची तिची जी पद्धत होती ती ऑफकोर्स चुकीची होती, ती विलनिश होती. पण धनश्रीला हे पटतं की केलं तुम्ही चुकीचंच, का तुम्ही असं केलं. मग तिला एक दागिना मला एक दागिना, संपला होता ना विषय. मग तिला वेगळा दागिना द्यायची काय गरज होती. पर्सनल हो गया, ये तो पर्सनल हो गया भाई. सो मला असं खूपदा वाटायला लागलं होतं की नाही नाही नंदिता बरोबर आहे, करेक्ट आहे नंदिता. ओके. पण मला सांग, इथून पुढे नो डाऊट तू आता काम शोधतेस आणि लवकरच फार छान काम येणार आहे तुझ्याकडे. कशा प्रकारचं काम करायचंय तुला? काय ठरवलंयस कॅरेक्टर? नाही हो, नाही असं काही ठरवलं नाहीये. पण ते छान असलं पाहिजे, काहीतरी वेगळं करण्यासारखं असलं पाहिजे. ऑफकोर्स सिरियलमध्ये आपण कितीही म्हणलं तरी शेवटी एका पॉइंटला विलन हा सेमच होतो. पण मला आवडेल विलन करायला, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण आपल्या इथे आहेच आहे ना तसं, एकदा तुमच्यावरती छाप बसली की ती बसतेच. तुम्हाला वेगळ्या
ह्याच्यामध्ये कोणी बघतच नाही हा काय प्रॉब्लेम आहे ते पण मला कळत नाही खरं तर. किंवा आपल्या इथे हे पण खूप जज करतात तुमची पर्सनल लाईफ आता कुठपर्यंत पुढे आली आहे. ओ अच्छा अच्छा शी इज मॅरिड. ओ अच्छा अच्छा असं असं. ओ मग आपण असेच रोल देऊयात तिला आता. हे का जज अशा पद्धतीने का जज केलं जातं हे मला अजूनही कळत नाही. अनफॉर्च्युनेट आहे हे सगळं असं मला वाटतं. मला असं वाटतं तुमचा आत्ताचा अपिअरन्स तुमचं आत्ताचं हे काय आहे त्यावरून तुम्हाला कामं आणि ऑफकोर्स ऑडिशनमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही बरं काम करता नाही करत जे काय असेल त्यावरनं किंवा सूट कितपत होता तुम्ही त्या कामासाठी ह्यावरनच फक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि लवकरच छान काम मिळू दे. लेट्स होप फॉर दॅट. येस. आणि त्या कामासाठी आपण लवकर पुन्हा एकदा भेटतोय लाईक अपकमिंग इन फ्यू डेज. नक्कीच. येस. पण धनश्री थँक्यू सो मच तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. आपण याआधी अनेकदा भेटलोय पण ही जी मेहनत आहे ती मला माहित नव्हती जी आज उलगडली. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.